सध्या जोपर्यंत काँग्रेसमध्ये तात्या कोटे, जसं सिनियर लोक होते, दिलीप माने किंवा खरडमल साहेब, असे खूप सिनियर लोक आहेत. ह्या लोकांना कुठंतरी बाजूला काढून काँग्रेस पक्ष चालत आहे. त्यामुळे लोक तुम्हाला भेटायला तयार नाहीत. आणि काँग्रेस आता मी बोलू नये, शिंदे साहेब सारखा माणूस नाही, मी खोटं बोलत नाही. कुठल्या पक्षात जाऊ दे, सुशील कुमार शिंदेचं नेतृत्व एक चांगला माणूस, सगळ्याला घेऊन जाणारा माणूस आहे. मी पक्षात असलं तर काय झालं, शिंदे साहेब सारखा माणूस भेटणार नाही या जिल्ह्यात. ह्या लोकांना आता कळणार नाही, ह्या माणूस गेल्यावर कळेल की जिल्ह्यात शिंदे साहेब काय होता म्हणून. प्लस आम्ही आमच्या पक्षात सोडलो, ह्यासाठी सोडलो आम्ही की ताईचा स्वभाव आणि पक्षातील काही लोक यांचं वागणूक बरोबर नाही आणि समाजाला घेऊन चालले नाही आमच्या. आम्ही त्यावेळी सांगितलं समाजाला तिकीट द्यावं मध्याची, तर समाज तुमच्या पुढे सोबत राहील. आता काँग्रेसमध्ये कोण राहिले बोला तुम्ही, मला एक नाव सांगा चला तुम्ही. आमच्या समाजाचं कोण आहे का सांगा तुम्ही. ह्यांच्या स्वभावामुळे, यांच्या वागणूकमुळे लोक पार्टी सोडून चाललेत सगळे. ते मला काय माहिती नाही, तुम्हाला माहिती मिळाली त्याची, तुम्हीच सांगावं त्याचं काय देऊन घेणं झालं ते. पण दुसरा मुद्दा असा आहे, बाबा मिस्त्रीला चॉकलेट दिले होते, बिचारा खाता आलं नाही त्याला सरळ सरळ. बाबा मिस्त्रीचं काय तिकीट बिकीट काय फायनल झाले नव्हते. आता मग आता मला एक सांगतो तुम्हाला भाई, मध्यचे राहणारे लोक मध्यमध्ये पार्टीच्या नियमानुसार 20,000 रुपये भरून पार्टीला तिकीट मागणी केली होती. किती लोक केले होते? 16 लोकांनी केले होते. तुम्हाला वाटणार नाही 16 लोक काय होते ते? मध्येच राहणार लोक सिनियर होते. त्यात आरिफ शेख पण होता, फिरोज पटेल पण होते, शकील मौली पण होतं, अनेक लोक होते असे दिग्गज. मग तुम्हाला बाबा मिस्त्रीच का आठवलं दक्षिण मधलं? तुम्ही फक्त गेम खेळले ते, उगं बाबाचं नाव दाखवून याला सगळ्याला संपवायचं आहे, संपून टाकणार. कशाला पार्टी सोडून चालले देश? सिद्धराम मेत्रे घ्या की तुम्ही सगळे त्याचं माहिती. तुम्ही फिरोज पटेललाच विचारावं त्यांना. मी काय बोलत नाही, त्यांना तर भेटून विचारावं.